अमेरिकेतल्या शेतकऱ्यासोबत भारतातल्या शेतकऱ्यांनी स्पर्धा करायची. अमेरिकेतला शेतकरी फवारणी करते हेलिकॉप्टरनं आणि आपला शेतकरी करते. आता चार्जिंगचे पंप आले हो फवारणी करायले. आता कसं तरी त्या टुर्र वाजू करते, हात हलवते तर पायाची वाट लागते. ते 1 मिनिटात फवारणी करते, तर आपल्या शेतकऱ्याला दिवस लागते. एकरभर मारायला, 2 एकर मारायला. ते 1 मिनिटात 200 एकर मारून मोकळं होते तर 5 मिनिटामध्ये. पण आपल्या शेतकऱ्याला अख्खे 200 एकर मारायला, तर मी म्हणतो ना, पुढची ह्या बरसात तर पुढची बरसातच येते. आणि आपला शेतकरी स्पर्धा करणार. आपल्या शेतकऱ्याकडे हेलिकॉप्टर आहेत. आपला शेतकरी एक टाईम ते पंप होते हातानं मारू हँडलचे, खूप जायचे एककडलं, धडतंगडे जायचे दिवसभर चिखलात चालून. आणि ते पाठीवरचा पंप हातानं हँडल मारू त्याचा नाही का हाताची वाट लागायची. संध्याकाळी गुन्हा झोप लागणं. मग आपल्या शेतकऱ्याला इलाज नाही. एक तर कोणी पेन किलर खाऊन झोपाव, नाही तर माल मारून झोपाव. दुसरं काय होतं का आपल्या शेतकऱ्याकडे पर्याय? आता फवारणी करते ते हेलिकॉप्टरनं आणि आपला शेतकरी मारते पाठीवरच्या पंपानं टुरुरुरुरुरु फवारणी. आणि चालले स्पर्धा करणार म्हणे आपले शेतकरी भारतातले. हसायची गोष्ट नाही तर काय. येड्याची जत्रा भरली आणि त्याच्यामध्ये नाही काय बाकीचे मेले. असं आपलं सरकारचं धोरण मला काय समजलं नाही, मला काय पटलं नाही. करा स्पर्धा. त्याला नाही का 0% टेरिफ आणि आपल्याला 18% टेरिफ. खुली स्पर्धा नाही आहे. बोंबला शेतकरी भारतातले. शेतकऱ्याला कोणीही जाळायचं आणि कसं मारायचं हे पक्कं ठरलं. आता कुठं लागणार आहे का? चला बुवा, आता मैदानात उतरले तर खेळायला हरकत नाही. आता करून फावताच. आता हेलिकॉप्टर येतील आपल्याकडं, मारता येईल फवारणी. आता कोणता शेतकरी घेते की हेलिकॉप्टर? आता चार्जिंगचा पंप घडणं घ्यायला गेलं तर 3दा विचार करावं लागते. आणि हेलिकॉप्टर घेणार आहे आपले शेतकरी, मारणार आहे फवारण्या. काय कशात स्पर्धा करणार आहे? कायच्या स्पर्धा करायची मला? फवारण्या मारण्यात कायच्या स्पर्धा करायची नेमकं सांगा ना मला.